राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय केंद्र सरकार एक जे बिल आणत आहे FCRA. हे बिल जसं काश्मीरमधून 370 कलम हटवलं ना तसं तेवढं महत्त्वाचं आहे. भारतामध्ये असणारे जे NGO आहेत त्या NGOना परदेशामधून लाखो करोडो रुपयाची फंडिंग होती. ख्रिश्चन जे NGO आहेत त्यांना पैसे मिळतात, मुस्लिम आहेत त्यांना पैसे मिळतात. ख्रिश्चन काय करतात, हा पैसा कन्व्हर्शनसाठी वापरतात, हिंदूतून ख्रिश्चन करण्यासाठी. मुस्लिम लोक काय करतात, तो आलेला पैसा धर्मांतरासाठी वापरतात आणि मस्जिदी बांधण्यासाठी वापरतात आणि देशाच्या विरुद्ध वापरतात. ह्या सगळी NGOला येणारा पैसा हा चॅरिटीच्या नावाखाली येतो, पण त्याचा पूर्णपणे मिसयूज आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा वॉच नाही, कायदा नाही. हा पैसा आल्यानंतर त्याचा दिल्लीमध्ये एकाच बँकेमध्ये खातं काढायला सांगितलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या सरकारला एकाच ठिकाणी लक्ष देतं. त्यातून आलेल्या पैशाचा उपयोग ज्या कामासाठी पैसा आला तिथं उपयोग झाला पाहिजे, त्याचा हिशोब दिला पाहिजे. आणि 20% वरती पैसा जे काही NGOचे आहेत प्रमुख त्याच्यावर त्यांना खर्च करतात, त्याच्यावरती जास्त खर्च करता येणार नाही. तर कारण असं आहे की आता आपण नवीन झालेली कॉकरोच पार्टी जी आहे ना, त्याचा एक प्रवक्ता आपला सचिव दास नावाचा आहे. तो मुळात भारताचा रहिवासीच नाही आहे, तो आहे नेपाळचा रहिवासी. तो दिल्लीमध्ये 12 लाख रुपयाच्या भाड्याच्या घरात राहतो आहे. ग्रेटर कैलास म्हणून एक दिल्लीमधला भाग आहे, ज्या ठिकाणचं भाडं 12 लाख रुपयाच्या एका बंगल्यामध्ये राहतो. काय करतो तो, काही कामधंदा करत नाही आहे आणि तो 12 लाख रुपयाचं भाडं देतो आहे. हे सगळे पैसे परदेशातून येतात आणि त्या पैशाचा उपयोग भारताच्या विरुद्ध त्याचा वापर केला जातो. त्यामुळे FCRA बिल आणण्यामुळं सगळेच परेशान झाले. जे त्या NGOच्या पैशावर ऐश करत होते, त्यात राहुल गांधी आहे, इंदिरा संत नावाची सुप्रीम कोर्टातली वकील आहे, केजरीवाल आहे. तो जे भारतामध्ये अशा प्रकारचे हजारोच्या संख्येने NGO आहेत आणि तो येणारा पैसा हा भारताच्या विरुद्ध वापरला जातो. आणि त्या पैशावर कंट्रोल करण्यासाठी मोदी सरकारनं FCRAचं बिल आणलेलं आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लॉज टाकलेले आहेत की पैसा जर वापरला नाही तर तो पैसा जप्त करायचा सुद्धा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यांच्या ज्या काही मालमत्ता असतील त्यातसुद्धा जप्त करण्याचा अधिकार आहे आणि NGO बंद करण्याचा सुद्धा अधिकार या केंद्र सरकारला प्राप्त होणार आहे. की जे NGO प्रॉपर फंडचा उपयोग करत नाहीत आणि ते देशाच्या विरुद्ध त्या पैशाचा वापर करत आहेत, म्हणून हा कायदा आणल्यामुळं विरोधी पक्ष, आपल्याला आताचं एक उदाहरण की कॉकरोच पार्टीचं जे आंदोलन झालं दिल्लीमध्ये, त्यामध्ये त्यांना सपोर्ट करणारे सगळे भारताचे नागरिक असून भारताचे देशद्रोही होते. देशाच्या विरुद्ध भूमिका घेणारे लोक होते की भारतानं प्रगती करू नये, भारताचा विकास होऊ नये, मोदी शहा मंत्रिपदातून किंवा केंद्र सरकार होऊ नये, केंद्र सरकार पाडायचे, अशा प्रकारचे सगळे प्रयत्न या माध्यमातून चालू आहेत. आणि हे बिल पास होणं भारताच्यासाठी तर आहेत, पण देश हितासाठी फार महत्त्वाचं आहे. ज्यातून या पैशातून भारतामध्ये ज्या प्रकारे आच्छाद मांडला जातो आहे तो कमी होईल. आणि हे जे लोक आता केजरीवाल, मेगासेस जो पुरस्कार दिला जातो तो पूर्ण अमेरिका प्रायोजित आहे आणि अमेरिका ज्यांना प्रायोजित करून मेगासेस देतं
आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना मेगासेस पुरस्कार मिळालेला आहे ते आपल्या भारताच्या विरुद्ध भूमिका घेतलेल्या आहेत. सोनम वांगचूक आहे, केजरीवाल आहे, ती नर्मदा धरणाच्या विरुद्ध करणारी महाराष्ट्रातली आहे नेती. असे खूप जण आहेत की ज्यांना मेगासेसचे पुरस्कार मिळालेले, तर त्याचा वापर अमेरिकेनं भारतामध्ये केलेला आहे. त्या व्यक्तींना प्रायोजित करून त्यांना प्रसिद्धी देऊन त्याचा वापर त्यांनी त्याची मोहरे म्हणून वापर केलेला आहे. अशा प्रकारच्या ह्या बिल पास झाल्यानंतर या बिलातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी गोष्टी आपल्याला पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये सांगेल की याच्यामुळं काय फायदा झालेला आहे. करोडो रुपये जे आहेत ती येणं बंद होईल. नाही आले तर त्याचा त्याप्रमाणे वापर करावा लागेल ज्या पर्पजसाठी आलेले आहेत. नाहीतर केंद्र सरकार ते NGO बंद करू शकेल. मी ही जी माहिती सांगितली याबद्दल आपलं काय मत असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हे माझं चॅनल सबस्क्राईब करा. जय श्रीराम.